हॅलो एव्हरीवन. आजपासून आपण मीडिया प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट बघणार आहोत. पहिला टॉपिक आहे मीडिया ओव्हरव्ह्यू ऑफ मीडिया अँड मीडिया प्लॅनिंग. तर ह्याच्यामध्ये 2 पार्ट मध्ये आपण ह्या युनिट मध्ये बघणार आहोत. पार्ट 1 जो आहे तर तो बेसिक आहे सगळा, की मिनिंग ऑफ मीडिया आहे, फीचर्स ऑफ मास मीडिया कम्युनिकेशन आहे, मिनिंग ऑफ मीडिया प्लॅनिंग आहे, स्कोप ऑफ मीडिया प्लॅनिंग, मीडिया प्लॅनिंग एलिमेंट्स, रोल ऑफ मीडिया इन बिझनेस, media planning process, impact of marketing objectives on media planning, factors influencing media planning decisions, role and importance of media in consumer buying decision, role of media planner, challenges of media planning, organization structure of media company, regulatory framework and legal aspects in media planning. आता हे सगळे जे आपण पार्ट ए मध्ये जे पॉइंट्स बघणार आहोत तर ते मीडिया आणि मीडिया प्लॅनिंगच्या रिलेटेड आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आपण बघणार आहोत पार्ट बी मध्ये तर ते आहे मीडिया रिसर्च. मीडिया रिसर्च मध्ये मिनिंग ऑफ मीडिया रिसर्च, रोल अँड इम्पॉर्टन्स आणि सोर्सेस ऑफ मीडिया रिसर्च हे पॉइंट डिस्कस करणार आहोत. आता पार्ट ए बघूया आपण, ओव्हरव्ह्यू ऑफ मीडिया प्लॅनिंगचा. The word media come from the Latin word middle. Media carry message to or from a targeted audience and can add meaning to the message. Media, this singular form of which is medium, is a collective communication outlets or tools that are used to store and deliver information or data. It is either associated with communication media or the specialized mass media communication business such as print media, the press, photography, advertising, cinema, broadcasting, and publishing. Media is communication channel through which news, entertainment, education, data, or promotional messages are disseminated. Media includes every broadcasting and narrowcasting medium such as newspapers, magazines, TV, radio, billboards, डायरेक्ट मेल, टेलिफोन, फॅक्स अँड इंटरनेट. आता मीडिया हे जर आपण कन्सिडर करायला गेलो तर बऱ्याच घरांमध्ये किंवा बऱ्याच जणांना सवय असते की सकाळी उठल्या उठल्या, म्हणजे आधीचा काळ जरी कन्सिडर केला तरी रेडिओवर बातम्या ऐकणं किंवा टीव्हीवर न्यूज चॅनल लावले जातात, सकाळी पेपर वाचला जातो. हे काय आहे? मीडिया आहे. की सकाळ सकाळ जगभरात काय चाललंय, आपल्या आजूबाजूला काय काय घडामोडी घडल्यात, तर याचा ओव्हरव्ह्यू घेतला जातो. ठीक आहे. आता हे वेगवेगळ्या कारणांसाठी असू शकतो. काहींचं जनरल नॉलेज साठी असेल, काहींचं स्टडी पर्पज साठी असेल, कोणाचा शेअर मार्केट साठी असेल, एक्सेट्रा. पण हे त्या मीडियम थ्रू घेतलं जातं. तर नेक्स्ट पॉइंट जो आहे, ओके, पण ह्याची डेफिनेशन बघूया. एक मास मीडिया म्हणजे काय, तर मेथाची डेफिनेशन बघणार आहोत. मास मीडिया कम्युनिकेशन इज concern with transmitting information through transmitting information, thoughts and opinions, entertainments, etc. at a time to a large number of audiences of different characteristics. मास मीडिया कम्युनिकेशनची डेफिनेशन करताना ते काय डेफिनेशन करतायत, एकतर कम्युनिकेशन म्हणजे ट्रान्समिटिंग आयडियाज, थॉट्स टू विथ अनदर पर्सन, हे आपण जनरली कन्सिडर करतो. तेच कम्युनिकेशनच पण मास कम्युनिकेशन आहे. त्याच्यामुळे
ट्रान्समिटिंग काय येणार, इन्फॉर्मेशन असेल, थॉट, ओपिनियन किंवा एंटरटेनमेंट जे आहे, तर ते ट्रान्समिट करणं एकाच वेळेला ह्यूज ऑडियन्स पर्यंत, म्हणजे मास कम्युनिकेशन. तर फीचर्स ऑफ मास कम्युनिकेशन किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मास कम्युनिकेशन बघूया. फर्स्ट आहे लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स. द फोरमोस्ट फीचर ऑफ mass communication is that it has large number of audience. No other communication gets as many receivers as it gets. त्याचा पहिला कॅरेक्टरिस्टिक आहे की लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स, म्हणूनच आपण मास कम्युनिकेशन म्हणतोय. मास म्हणजे ह्यूज. तर ह्याच्यामध्ये आपण टेलिव्हिजन कन्सिडर करू शकतो किंवा न्यूजपेपर कन्सिडर करू शकतो, की ऍट अ टाइम आता टेलिव्हिजन त्याच वेळेला बघणार आहे. ठीक आहे, म्हणजे तर तुमच्या प्रत्येकाच्या घरी पण काही टेलिसोप्स बघत असतील, काही रियालिटी शोज बघत असतील, तर ते एकाच वेळी बघितले जातात, एकाच वेळी ब्रॉडकास्ट केले जातात. मग तेव्हा त्याच्यात लागणाऱ्या ऍडव्हर्टाइजमेंट्स ज्या आहेत, तर त्या सुद्धा एकाच वेळी त्या ऑडियन्स पर्यंत पोहोचणार आहेत. ठीक आहे, म्हणून लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स. नेक्स्ट आहे हेट्रोजेनियस ऑडियन्स. मास कम्युनिकेशन, sorry, the heterogeneity here means that the audience may belong to different races, groups, section, culture, etc. आता ऑडियन्स जे आहेत तर ते व्हरायटी मध्ये असणार आहेत, की वेगवेगळ्या ग्रुपचे असणार आहेत, वेगवेगळ्या सेक्शनचे असणार आहेत, कल्चरचे असणार आहेत. आता एखाद्या एखादं एक्झाम्पलच कन्सिडर करायचं झालं तर उदबत्ती किंवा अगरबत्तीची सुद्धा ऍड केली जाते. मग ते रिलिजियस व्ह्यूनी बघायला गेलं तर हे परचेस करणारा ऑडियन्स जो आहे तर तो रिलिजियस व्ह्यूनेच बघणार आहे. ठीक आहे, तर हे काय आहे हेट्रोजेनियस ऑडियन्स. ह्याच्यात ग्रुप आला तो पर्टिक्युलर, की जे त्या पद्धतीने प्रेयर परफॉर्म करतात. त्याच्यानंतर आहे स्कॅटर्ड ऑडियन्स. The audience of mass communication are not organized in a certain area, rather they are highly scattered in different geographical areas. Scattered म्हणजे स्प्लिटेड ऑडियन्स. आता उद्या तुम्ही मायग्रेट जरी झालात तरी त्या कंट्रीमध्ये असेल किंवा त्या एरियामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे प्रोग्राम्स तुमच्या मदर टंग मधले प्रोग्राम बघणारच आहात. ठीक आहे, म्हणजे ऑडियन्स जो आहे तर तो स्प्लिट झालेला असतो, पण तरी म्हणजे जॉग्राफिकल बाउंड्रीज नसतात किंवा बियॉन्ड जॉग्राफिकल बाउंड्रीज स्प्लिट झालेले असतात, पण त्यांच्यापर्यंत हे कम्युनिकेशन वेने पोहोचण्याचा सोपा मार्ग आहे. ठीक आहे, मास कम्युनिकेशन. याच्यामध्ये आता तुम्ही रियालिटी शोज जर बघत असाल तर त्याच्यामध्ये फीडबॅक घेतले जातात बऱ्याच जणांचे किंवा ते दाखवले जातात. मग अनेकदा म्हणजे मराठी प्रोग्राम असतील तर बघितलं असेल तर USA असेल, युरोप असेल, गल्फ कंट्री असेल, तर तिकडची मराठी लोक ते प्रोग्राम्स, ते इव्हेंट्स बघत असतात आणि त्याच्यावर ते फीडबॅक देत असतात. म्हणजे ऑडियन्स किती स्प्लिटेड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे वाईड एरिया. The area of mass communication is wider than any other communication system. In case of mass communication system, the message is structured, formal, and standardized, and that's why it has acceptance all over the world. वाईड एरिया आहे कम्युनिकेशनचा, त्याच्यामध्ये लिमिटेशन नाहीये असं. आणि मेसेज जो आहे तर तो स्ट्रक्चर्ड असतो, फॉर्मल असतो, स्टँडर्ड फॉर्म मध्ये असतो, की जेणेकरून कुठले लॉज जे असतील किंवा इथिक्स आहेत
तर ते ब्रेक होणार नाहीत. मोरॅलिटीला कन्सिडर करून तसे बनवलेले असतात किंवा त्या ॲडव्हर्टाइजमेंट दाखवताना सुद्धा त्याच्यात एक स्टँडर्ड मेंटेन केलेलं असतं. नेक्स्ट आहे यूज ऑफ चॅनल. Mass communication system uses various type of mass media channels such as radio, television, newspaper, magazines. तर मास कम्युनिकेशन मध्ये व्हरायटी ऑफ चॅनल आहेत. तर नेहमीचे चॅनल जर कन्सिडर केले आपण रेडिओ, टेलिव्हिजन, न्यूजपेपर आपण कन्सिडर करतोच. मॅगझिन्स हे पण चॅनल आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मेल सुद्धा येऊ शकतात. तुम्ही जेव्हा पोर्टलवर तुमचं ऍप्लिकेशन टाकता, जॉब ऍप्लिकेशन अप्लाय करता, तर तुम्हाला जे मेसेजेस येतात तर ते मास कम्युनिकेशन थ्रू येतात. ते प्रत्येकाला मेसेज करत बसत नाही रिक्रुटर. ऍट अ टाइम सिलेक्ट केलेले जातात आणि ते तेवढ्या कॅन्डिडेट्सना पोहोचतात. त्याच्यानंतर आहे use of common message. Another unique characteristic of mass communication is that it sends the same message simultaneously to a large number of audience staying far away from each other. If the audiences have the proper access to the media used by the sender, they can easily get message wherever they stay in the world. आता कॉमन मेसेज जो आहे तर समजा किटकॅटची ऍडव्हर्टाइजमेंट असेल, हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट. तर तो वर्ल्ड वाईड कुठेही गेलात तरी त्यांची ऍडव्हर्टाइजमेंटचा हा जो मेसेज आहे तर हा कॉमनच असणार आहे. ठीक आहे. किंवा अमूलची ऍड बघितली तरी टेस्ट ऑफ इंडिया, मग ते त्याच्यामध्ये त्यांनी मीडियम कुठलाही यूज करू देत. पेपर असेल, पेपरमध्ये पण त्यांनी जे प्रिंटेड ऍड आहेत तर त्याच्यामध्ये पण त्यांनी टॅगलाईन तीच यूज केलेली असते. टीव्ही मध्ये टॅगलाईन यूज केलेली असते. त्याच्यानंतर होर्डिंग्सवर सुद्धा तेच असतं. रेडिओवर जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट येतात तेव्हा सुद्धा टॅगलाईन तीच असते. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटचा मेसेज जो आहे तर तो कॉमन राहतो नेहमी. त्याच्यानंतर आहे नो डायरेक्ट फीडबॅक. Mass communication does not produce any direct feedback. The reaction of audience cannot be known quickly here. आता फीडबॅक जो आहे तर तो डिरेक्टली रिसीव्ह केला जाऊ शकत नाही. आता एखादी टीव्ही ऍड बघितल्यानंतर त्याच्यावर लगेचच फीडबॅक मिळणार नाहीये डायरेक्टली. तर त्याचा फीडबॅक तुम्हाला किंवा त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा इम्पॅक्ट बघता येईल, तो कॅल्क्युलेट करता येईल. की जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट फ्लॅश व्हायला लागल्या की काही दिवसांनंतर त्या प्रोडक्टचा सेल किती इन्क्रीज होतं ह्याच्यातून ते कॅल्क्युलेशन करता येईल. त्याच्यानंतर आहे आउटवर्ड फ्लो. The flow of message in mass communication is outward, not inward. The basic objectives of mass communication is also to send message to the people outside the organization who stay far away. मास कम्युनिकेशन हा आउटवर्ड फ्लो आहे. कारण पेपरमध्ये छापून आल्यानंतर तो आउटवर्ड फ्लो राहणार आहे. पेपरवर तुम्हाला काही रिप्लाय येणार नाहीयेत की ही न्यूज चुकीची आहे किंवा त्याच्यावर तुम्ही फीडबॅक घेत बसणार नाहीयेत. किंवा टीव्हीवर ऍडव्हर्टाइजमेंट दाखवल्यानंतर ऑडियन्स तुम्हाला टीव्हीवर येऊन किंवा फोन करून सांगणार नाहीये. तो आउटवर्ड फ्लो आहे. वन वे कम्युनिकेशन मीडियम आहे मास कम्युनिकेशन. त्याच्यानंतर यूज ऑफ टेक्नॉलॉजी. मास कम्युनिकेशन सिस्टीम uses modern technology in the process of production and dissemination of message to be sent. टेक्नॉलॉजी यूज केली जाते कारण ऍडव्हर्टाइजमेंट म्हटलं किंवा प्रिंट मीडिया जरी कन्सिडर केलं तरी त्याच्यामध्ये कार्टून असेल किंवा ऍनिमेशनचा पार्ट असेल, VFX चा पार्ट असेल,
तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, टेक्नॉलॉजीज आहेत, तर त्या यूज केल्या जातात. त्याच्यानंतर आहे पर्सुएशन. Advertisers put a lot of stress on persuasion. They use variety of techniques to convince people to buy products and services, vote for political candidates, and donate to non-profit organizations, etc. हे एक्झाम्पल होते. Persuasion techniques include love and affection, association, fear, claims, safety and security, etc. आता पर्सुएशन मध्ये ऍडव्हर्टायझर्सवर प्रेशर काय असतं की लोकांना कन्व्हिन्स करणं, त्यांनी त्या गोष्टी परस्यू करणं, की ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएटिव्हली केल्या जातात, इन्फॉर्मेशन पोहोचवली जाते, वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे केलं जातं. आता पॉलिटिकल पार्टी असेल किंवा कॅन्डिडेट असेल तर त्याला वोट अपील करण्यासाठी सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट यूज केल्या जातात, किंवा डोनेशनसाठी अपील केलं जातं, किंवा एखादा म्हणजे पोलिओ असेल किंवा आता कोविडच्या अवेअरनेससाठी सुद्धा म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह ऍड ज्या आहेत तर त्या सुद्धा केल्या जातात. ठीक आहे. मग ह्याच्यात अडॅप्टेबिलिटी असायला पाहिजे, त्याचा इम्पॅक्ट लोकांवर व्हायला पाहिजे. दॅट इज पर्सुएशन. नेक्स्ट आहे audience measurement. Audience measurement refers to measurement of how many people are in an audience. This measurement is done in relation to radio listenership and television viewership. ऑडियन्स मेजरमेंट केलं जातं. आता टीव्हीचं TRP मधून केलं जातं. रेडिओचं पण एक वेगळं मीडियम आहे की त्याचे लिसनर्स किंवा व्ह्युअर्स किती आहेत तो प्रोग्रामचे, किंवा प्राईम टाइम जो आपण कन्सिडर केला जातो, इव्हनिंग 7 to 10 PM. तर हा 3 किंवा 4 तासाचा जो पिरियड कन्सिडर केला जातो, तर ह्या पिरियडमध्ये कुठली म्हणजे तुम्ही अनालिसिस पण बघत असाल की कुठली सिरियल खूप पॉप्युलर आहे, कुठली सिरियल जास्त बघितली जाते, कुठली सिरियल जास्त फेमस आहे, किंवा कुठला इव्हेंट, कुठलं चॅनल जास्त बघितलं जातं. ठीक आहे. ते काय आहे, ऑडियन्स मेजरमेंट आहे. म्हणजे त्या वेळेला तुमची जी ऍडव्हर्टाइजमेंट लागते तर ती तितक्या नंबर ऑफ ऑडियन्स पर्यंत पोहोचते. दॅट इज ऑडियन्स मेजरमेंट. नेक्स्ट आहे umbrella term. Media is an umbrella term because it includes press, radio, TV, cinema, outdoor, internet, and so on. Mass media sends message through communication channels to large and diversified audience. Interactive media refers to two-way media, allowing both companies and customers to send and receive messages. Direct mail is highly personal. आता अम्ब्रेला टर्म मध्ये प्रेस, रेडिओ, टीव्ही, सिनेमा हे सगळेच मीडियम आले की आता ह्याच्यामध्ये जो ऑडियन्स आहे, आता समजा टेलिव्हिजन जरी आपण कन्सिडर केला तरी मराठी टेलिव्हिजन, मराठी चॅनलवर जे ऍड दाखवणार आहेत तर तो मराठी ऑडियन्स साठीच असणार आहेत, कारण तेच जास्त बघणार आहेत. किंवा गुजराती चॅनलवर असेल, कन्नडा चॅनलवर असेल तर त्या टर्म आहेत या. त्याच्यानंतर सिनेमामध्ये एखाद्या फिल्म मध्ये जर ऍड केली असेल तर ते फिल्म बघणाऱ्या स्पेसिफाईड ऑडियन्स साठीच असणार आहेत ऍड्स, म्हणून ही अम्ब्रेला टर्म आहे. त्याच्यानंतर आहे meaning of media planning. The job of media planning is to determine the best combination of media to achieve the marketing campaign objectives. Choosing which media or type of advertising to use can be especially challenging for small firms with limited budget and know-how. मीडिया प्लॅनिंग मध्ये मेन अस्पेक्ट काय आहे
तर त्यांचं जे स्मॉल बजेट असतं ॲडव्हर्टाइजमेंटसाठी किंवा मार्केटिंगसाठी, तर त्या बजेटमध्ये ह्यूज ऑडियन्सपर्यंत त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट पोहोचवणं. आता ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल जर आपण कन्सिडर करायला गेलो, तर टेलिव्हिजनवर आपण ज्या ॲड्स बघतो, त्या स्लॉट आहेत किंवा त्याची ड्युरेशन जी आहे, तर त्याच्यानुसार मग ॲज पर देअर बजेट ते प्लॅन करतात, की कुठलं मीडियम जे आहे ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे, की बजेट जास्त आहे त्यामुळे टेलिव्हिजन ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतो, प्राईम टाईममध्ये दाखवू शकतो ॲडव्हर्टाइजमेंट्स एक्सेट्रा. त्याची डेफिनेशन जर बघायला डिफाइन ॲज द प्रोसेस ऑफ इफेक्टिव्हली गेट युअर मार्केटिंग कम्युनिकेशन्स की मोस्ट इफिशियंट आणि विदिन देअर बजेट. स्कोप ऑफ मीडिया प्लॅनिंग. पहिला पॉइंट आहे concrete goals. Why are change public opinion, win your campaign? Answer the why, set concrete and measurable goal. झाले तर त्याच्यात ऑब्जेक्टिव्ह सेट साठी केली जाते, रिक्वायरमेंट आहे म्हणून मग जॉब चॅट केली जाते की पब्लिक ओपिनियन वर्षांपूर्वी जवळजवळ पेप्सिको च्या प्रोडक्ट मध्ये प्रॉब्लेम केसेस आल्या होत्या. ते त्याच्यात कॅफेन कंटेन आहे, ते डेंजरस आहे हेल्थसाठी आणि त्याचं मार्केट कन्सिडर केलं तर मॅगीची केस कन्सिडर करू इफेक्टिव्हने ऑडियन्स or goals. You may have multiple audiences. You may have a primary audience who is the ultimate secondary audience who has influence decision maker. Get a specific possible so you can कन्सिडर करायला गेलं एकतर आयडेंटिफाय ऑडियन्स मध्ये आपण की जे प्रोडक्ट मुलांसाठी बनवले प्रोडक्ट्स जे आहेत तर ते जास्तीत चॅनल्स वर दाखवले जातात, जे लहान मुलं चॅनल जास्त बघतात.
नेटवर्क आहे, पोगो आहे. तर त्याच्या थ्रू ते त्यांच्यापर्यंत टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा टार्गेट आहे, कुठला एज ग्रुप आहे, त्याच्यानंतर आयडेंटिफाय मीडिया आउटलेट्स. व्हॉट मीडिया आउटलेट watch and listen to. Politician, leader, ऑडियन्स जे आहेत तर ते जास्तीत जास्त काही न्यूजपेपर आहेत किंवा मॅगझिन्स आहेत, तर त्याच्यात जास्तीत जास्त त्या किंवा त्या प्रोडक्ट बद्दल चांगलं आलं पाहिजे. म्हणजे आता वॉशिंग्टन पोस्ट मध्ये जर बघायला गेलं तर त्याच्यातल्या ज्या न्यूज असतात किंवा अनालिसिस असतात, कन्सिडर केले जातात. News hooks are timely happenings and plan media actions around and may include a local holiday and event you target has planned. म्हणजे इनॉग्रेशन जसं केलं जातं जे आहे तर ती होल्ड केली जाते आणि ती त्या वेळेलाच पब्लिश केली, त्या वेळेला ब्रॉडकास्ट केली जाते. तर अशा स्पेसिफिक मध्ये किंवा त्या डेला त्या टायमिंगला जातात. मग ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तर मोती साबणाची ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती बरोबर फक्त दिवाळीच्या आधी येते. ठीक आहे, म्हणजे हे एक एक्झाम्पल झालं ऍडव्हर्टाइजमेंटच्या बाबतीत, की त्यांचा सीझन किंवा त्यांचा टायमिंग ठरलेला आहे आणि त्या स्पेसिफिक पिरियड साठीच ते ऍडव्हर्टाइजमेंट करतात. त्याच्यानंतर आहे फोर्सी ऑब्स्टॅकल्स. What challenges and barriers might prevent you from getting the coverage you want? Is there other big news brewing that could eclipse your news? What stereotypes or bias might keep your story from being told in fair, balanced, and accurate way? Brainstorm potential obstacles and discuss strategies to overcome them. The foresee obstacle मध्ये एखादी न्यूज फ्लॅश करायची असेल किंवा एखादी ऍडव्हर्टाइजमेंट फ्लॅश करायची आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या ऍडव्हर्टाइजमेंटमुळे किंवा दुसऱ्या एखाद्या न्यूजमुळे ते तुमचं न्यूजचं कव्हरेज जे आहे तर ते कव्हर झालं किंवा ते अचीव करता नाही आलं, तर ते ऑब्स्टॅकल आहे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी त्याच्यावर काहीतरी ऑप्शन फाइंड आउट केला गेला पाहिजे. पुन्हा दुसरं मीडियम सिलेक्ट केलं गेलं पाहिजे किंवा सेम मीडियम मध्ये वेगळ्या वेने ते पुन्हा मांडलं गेलं पाहिजे. नेक्स्ट आहे टाइमलाईन, युअर फ्रेमिंग अँड मेसेजिंग. डिसाइडिंग what you will say and how you will say it is one of the most important piece of media planning. It can also be the most time consuming. टाइमलाईन फ्रेमिंग अँड मेसेजिंग जे आहे तर त्याच्यामध्ये आता ड्युरेशन किंवा जसं मगाशी आपण टाइम स्लॉट कन्सिडर केला तर तो टाइम स्लॉट आहे, त्याच्यानंतर काय मेसेज द्यायचा आहे
आणि तो किती वेळामध्ये द्यायचा आहे, त्याचं ड्युरेशन जे आहे. म्हणून टीव्ही ऍडव्हर्टाइजमेंट जेव्हा बघत असाल तर जास्तीत जास्त 10 ते 20 सेकंदांच्या ऍडव्हर्टाइजमेंट असतात एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसच्या. त्याच्यानंतर काही ऍडव्हर्टाइजमेंट बॅक टू बॅक म्हणजे विदिन 10 सेकंड्स ते 5 ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत तर त्या फटाफट त्याच्याबद्दल बोलतात. म्हणजे मेसेजेस आणि त्याचं ड्युरेशन काय आहे, टाइमलाईन काय आहे, तर ही स्पेसिफाय केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर आहे डेव्हलप टॅक्टिक्स अँड मटेरियल्स. गिव्हन युअर टाइमलाईन, न्यूज hooks and capacity, decide on 1 to 3 priority tactics that support your goals. A tactic can be a public event, a billboard, or a ad, or a creative action. आता टॅक्टिक किंवा मटेरियल जे आहे तर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा इन्फॉर्मेशन जे आहे तर ती कुठल्या वेने पोहोचवताय. मग त्याच्यामध्ये तुम्ही एखादी स्ट्रॅटेजी, एखादं टॅक्टिक आहे किंवा मटेरियल जे आहे तर ते यूज करू शकता. मग ते त्यांची क्रिएटिव्हिटी असते. त्याच्यानंतर आहे प्लॅन फॉर रिलेशनशिप बिल्डिंग. युअर गोल इज टू बिकम अ रिसोर्स for reporters so that the next time they have question on your issue, they come to you. Given your list of target media outlets, identify specific reporters, editors, and producers to target for long-term relationship building. आता प्लॅन फॉर रिलेशनशिप बिल्डिंग जर कन्सिडर केलं तर तुमचे जे मीडियम तुम्ही जे यूज करताय, मग न्यूजपेपर असेल तर त्याचे एडिटर्स किंवा टीव्ही रिपोर्टर्स असतील, न्यूज रिपोर्टर्स आहेत, प्रोड्युसर्स आहेत, फिल्म साठीच असेल किंवा डेली सोपच्या रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट करणार असाल तर यांच्याशी तुमचं रिलेशनशिप बिल्ड केलं गेलं पाहिजे. नेक्स्ट आहे प्लॅन फॉर ट्रॅकिंग, इव्हॅल्युएशन अँड victory. Before you hold a media event, it helps to have a plan for who in your organization will track down resulting coverage, assign people to cover TV and radio coverage, search the web and clip newspaper coverage. आता ट्रॅकिंग, इव्हॅल्युएशन आणि विक्ट्री याच्यामुळे जेव्हा एखादी ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते किंवा न्यूज दिली जाते तर त्याचा ट्रॅक ठेवला जातो की किती ऑडियन्स पर्यंत पोहोचली आहे. तर समजा जर न्यूज पेपर आपण कन्सिडर केला तर तो न्यूजपेपर किती जणांनी परचेस केलाय, ठीक आहे, त्याचा त्या दिवसाचा सेल किती झालाय त्या न्यूजपेपरचा, त्याच्यावरून ती ऍडव्हर्टाइजमेंट किंवा ती न्यूज किती जणांनी बघितली असेल ते इव्हॅल्युएट केलं जातं. त्याच्यातले किती पर्सन जे आहेत तर ते फेवरेबल कंडिशनला येतील किंवा त्यांच्यावर त्या न्यूजचा इम्पॅक्ट होईल किंवा त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा इम्पॅक्ट होईल आणि त्याचा अल्टिमेट इफेक्ट जो आहे तर त्या सेलवर दिसेल. ठीक आहे, तर हे ट्रॅकिंग, इव्हॅल्युएशन आणि विक्ट्री आहे की नंबर ऑफ कॉपीज किती सेल झाल्यात, त्याच्यातून प्रॉफिट किती जनरेट होत आहे. तर नेक्स्ट जे आहे एलिमेंट ऑफ मीडिया प्लॅनिंग ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूया.